काल नदीपात्रात अनधिकृत वाळू उपशावर पुन्हा एकदा कारवाई। एक जेसीबी ट्रॅक्टरसह वाळू साठा जप्त। भोराव काल नदीपात्रातील उत्खनन केलेला अनधिकृत वाळू साठा जप्त। शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू असून त्याला काही शासकीय अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे। काल नदीच्या पात्रात पोलादपूर तालुक्यापासून वाळण बिरवाडी बरण विभागात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशाकडे स्थानिक तलाठी मंडल अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत। महाड तालुक्यातील भोराव गावच्या हद्दीत काळ नदी पात्रात सुरू बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याची तक्रार महसूल विभागाला प्राप्त झाल्यानंतर बिरवाडी तलाठी कुंभे शिवतर व मांघरून तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन रामदास चव्हाण यांचा जेसीबी क्रमांक MH06 AL 7220 व ट्रॅक्टर MH06 CD 5520 ही वाहने आणि 6 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला। विशेष म्हणजे याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीच महसूल विभागातर्फे कारवाई करण्यात आली होती। मात्र या कारवाईला न जमता पुन्हा एकदा वाळू उपसा सुरू असल्याचं महसूल विभागास माहिती मिळताच तहसीलदार महेश शितोळे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली। यावेळी काल नदीपात्रात वाळूचे उत्खनन करताना एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना आढळून आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। सदर जप्त केलेला माल हा स्थानिक पोलीस पाटील यांच्या आणि निगराणीखाली ठेवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचं महसूल विभागाकडून सांगण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।